ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटलांनी विरोध केला। राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून सतीश पाटील जोरदार विरोध करणार आहेत। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने 17 आणि 18 ऑगस्ट रोजी 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीच्या वेळीच संपला होता। त्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये त्यांना निवडून आणलं। त्यांच्याकडे हे दोघे आता आलेत आणि त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही, परंतु पंकजा मुंडेंचं नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात। या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काहीच नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं। सारथीला भरघोस निधी दिला जातोय, मात्र महायुतीला तुटपुंजा निधी मिळत असून सरकार महायुतीच्या निधीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला। अर्थमंत्री अजित पवार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करतायत अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला। शरद पवारांची मंडल यात्रा नसून ती बंडल यात्रा होय। शरद पवारांच्या मंडल यात्रेवरनं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे, तर अंतरवालीच्या बेवड्याला पेटवण्याचं काम पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली। 40 वर्षात का सुचलं नाही असं म्हणत महेश कुमार कांबळेंनी जयंत पाटलांवर टीका केली। जनतेने केलेल्या कौलचा अपमान करणं बंद करा। निवडणूक आयोगाने 4 वेळा ओपन चॅलेंज दिले। आरोप करताना मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले। राहुल गांधी जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हारतात तेव्हा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली, तर आरोप करण्याची त्यांना सवय असल्याचंही शिंदे म्हणाले। निवडणूक आयोगावर टीका करून पराभव झाकला जाणार नाही असं म्हणत आमदार खताळांनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली। थोरातांनी संगमनेर मतदारसंघात निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती। लोकसभेला आणि विधानसभेला शरद पवारांप्रमाणे आम्हालाही ते लोक भेटले आणि 60 ते 65 जागा चिंतेच्या जागा ज्या त्या आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी म्हटल्याचा दावा संजय राऊतांनी केला। राहुल गांधी यांनी पुरावे दिले, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। ठाकरे एकत्रित आहेत तर एकत्र राहावं, आनंदाने एकत्र नांदावं असं फडणवीस म्हणाले। ओबीसी समाज दुरावल्यावर यात्रा काढतायत, मंडळ यात्रा काढून काही उपयोग होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली। दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं। धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्याच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली। शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार। नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं। वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। नागपूरच्या अजनी स्थानकावरनं वंदे भारत पुण्याला रवाना झाले आणि यावेळी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं। बारामतीमध्ये अजित पवारांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। अजित पवारांनी सहयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबार घेतला। नागरिकांनी समस्या अजित पवारांकडे मांडल्यात आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती या ठिकाणी होती। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा आटपून पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनाचं पूजन करण्याचा आग्रह धरला। पवार यांनी फॉर्च्युनर कारचं पूजन केलं। पूजन केल्यानंतर नियमांचं पालन करून आपण वाहन चालवावं असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्याला दिला। चाळीसगाव एसटी आगारात 5 नव्या अत्याधुनिक एसटी बस दाखल झालेल्या आहेत। आमदार मंगेश चव्हाणांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान आमदार चव्हाणांनी बस चालवण्याचा आनंद घेतला।
अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी भाजपचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकरांनीही रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते। ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये धावपट्टूंचा उत्साह वाढवला। तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या अंबरनाथ एमआयडीसी मध्ये तब्बल 1400 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावरती आहे। एमआयडीसी प्रशासन सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं कंपनी मालकांनी आपल्या कंपन्या बंद करून त्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलं आणि या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली आणि आता उजनी धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। सांगलीच्या तुरची गावात स्वतंत्र लढा तलाठी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली। दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करण्याची मागणी जी ती करण्यात आली। नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि यामुळे मनसेनं वनविभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। आणखी किती जीव जाणार असा सवाल मनसेनं वनमंत्र्यांना विचारला। दरम्यान तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जी ती करण्यात आली। पंढरपूर तालुक्यातील गारडी गावात एका कुटुंबावर दहशत माजवण्याचा आरोप करण्यात आलाय आणि या कुटुंबाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्या विरोधात अद्याप गुन्हा नोंद नाहीये आणि हल्ला झालेल्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा ते चिपळूण पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आणि यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढल्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जी ती जोर धरू लागली। पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला। दलित समाजातील सतीश सरवदे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानं अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या छताला तडे गेल्याचं समोर आलं आणि तडे गेल्यानं रुग्णालयात पाण्याची गळती होते। यामुळे रुग्णांना नाहक अडचणीचा सामना करावा लागतोय। तातडीनं रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा स्टेशनवर थांबा देण्यात आला। यावेळी वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेस रवाना केली। चंद्रपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेल्या चंदई कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून यावर उपाययोजनेची मागणी शेतकऱ्यांनी केली। चिपळूणच्या बाजारपेठेत फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे आणि याचा नागरिकांना मोठा फायदा होतोय। दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करताना दिसतात। भंडाऱ्याच्या खैरलांजी गावात वीज कोसळल्यानं शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली आणि सध्या त्यांच्यावर तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात 15 ऑगस्टपासून 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी यशस्वी झाल्यानं 26 दशलक्ष लिटर जादा पाणी पुरवठा केला जाणार आहे। नंदुरबारमध्ये डॉक्टरांसोबत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तातडीनं CPR दिल्यानं युवकाचे प्राण वाचलेत। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। अकोला शहरातील सहकारनगर मार्गावर चालत्या दुचाकीमध्ये साप घुसल्यानं एकच खळबळ उडाली। दुचाकीवरील चालकाने साप गाडीमध्ये घुसताच गाडी सोडून पळ काढला। सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला देखील कसरत करावी लागली। सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं। कामगारांना तणावमुक्त होण्याकरता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी काळात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं स्वरूप राज्यव्यापी असणार आहे। नाशिकच्या दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। बिबट्याच्या हल्ल्याने स्थानिकांनी आक्रमक होत वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली। नगर परिषदेच्या मागणीकरता देहू रोड बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। 60% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून पाठिंबा दर्शवला।
मुंबईत गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि मुंबईतील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त आहेत। गिरगावच्या अखिल चंदनवाडीतील गोड गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडला। गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत। पुणेकरांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेश उत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंकरता गर्दी केली। मंडई मार्केटमध्ये पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली। बुलढाण्याच्या मेहकर शहरात श्रावण महिन्यात महादेवासोबतच गाय आणि नंदींना पूजण्याची आणखी एक वेगळी परंपरा आहे आणि यावेळी गायींची विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान रॅलीही काढण्यात आली होती। जॉर्जियातील बाटुमी इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने सुवर्ण पदक पटकावले आणि याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वाईंगडे हिनेही रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला। चंद्रपूरच्या नेरी जांभूळ घाट मार्गावर रामपूर परिसरात ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली आणि अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला। अविनाश असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे। मालेगाव शहरात चोरी करणाऱ्याला तीन चोरटे जे त्यांना पोलिसांनी अटक केली। चोरट्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। हे चोरटे विविध मंदिरातून रोख आणि दागिने चोरी करत होते। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीने आत्महत्या केली। स्नेहा विशाल झगडे असा आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनारी एका पुरुषाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला। सचिन खोडवे असं मृत व्यक्तीचं नाव असून 12 दिवसांपासून हा व्यक्ती श्रीवर्धनमधील लॉजवर राहत होता। मात्र ही हत्या आहे की आत्महत्या याचं गूढ अद्याप कायम आहे। भंडाऱ्यात पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली। यामध्ये भंडाऱ्यातील 2 आणि नागपुरातील 2 आरोपींचा समावेश आहे।